केंद्र परिवहन विभागाने राज्य सरकारला परिवहन वाहनांची योग्यता प्रमाणपत्र म्हणजेच पासिंग नूतनीकरण विलंब शुल्क प्रतिदिन 50 रुपये आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र या शुल्काविरोधात ठाणे शहर टॅक्सी रिक्षा चालक मालक कृती समिती नियोजित संघटनावर रणरागिणी महिला रिक्षा चालक मालक संघटनेने काल ठाण्यात निषेध आंदोलन करत निदर्शने दर्शवली होती। परिवहन विभागाकडून रिक्षाच्या पासिंगसाठी 600 रुपये आणि जी फॉर्मसाठी 200 अशा अंदाजे 800 ते 1000 रुपये खर्च करावा लागतो। मात्र पासिंग नूतनीकरणाच्या मुदत संपल्यानंतर प्रतिदिन 50 रुपये दंड आकारण्यात येत आहे। त्यामुळे विलंब दंडाची रक्कम रद्द करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष अनंत सावंत यांनी काल आंदोलन दरम्यान केली। तर या पासिंग नूतनीकरण विषयी काल आमदार दादा भुसे यांनी पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडला असता पासिंग नूतनीकरण यामधील 50 रुपये अतिरिक्त दंड कालपासून रद्द करण्यात आल्याची जाहीर घोषणा करण्यात आली आहे। मी अनंत बाळा सावंत, ठाणे शहर ऑटो रिक्षा चालक मालक कृती समिती नियोजित अध्यक्ष ठाणे शहर, तसेच रणरागिणी महिला रिक्षा चालक मालक संघटना रजिस्टर ठाणे यांच्यातर्फे आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन विलंब शुल्क 50 रुपये शासनाने आकारू नये या मागणीकरिता तसेच मोबाईलद्वारे फोटो काढून घेण्यात येणारा दंड घेणे बंद करण्याकरिता आम्ही 2 विषयाकरिता इथे जमलेलो आहोत। भर पावसामध्ये हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे। त्या आंदोलनाची रूपरेषा अशी आहे की प्रतिदिवस 50 रुपये शुल्क, जर 6 महिने रिक्षाधारकांची पासिंग नाही केली तर 9000 रुपये भूर्दंड रिक्षाधारकाला कडून घेतला जातो। ती घेणे बंद करावी या मागणी एकच मागणी करता केंद्र सरकार जिजिया कर आमच्यावर लादत आहे। तो जिजिया कर बंद करण्याकरिता आम्ही सर्व भर पावसामध्ये इथे एकत्र आलेलो आहोत आणि एकत्रितपणाने रिक्षा चालक इथे धरणे आंदोलन एक दिवशी करतो। एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे। सध्या जे सरकारने 50 रुपये दंड आकारणी लावली आहे पासिंगवरती एक दिवसाची, ती योग्य नाही आहे। कारण का प्रत्येकाचं दिवसावरती धंदा होतो नाही होतो त्या हिशोबाने असतं। 23 रुपये जर एका पर पर्सन मागे आपल्याला मिळतात, एका किलोमीटर मागे जर दिवसाचा 50 रुपये लावला तर त्याच्यात ते 50 रुपये डेलीचे भरणार, तर घरामध्ये देणार किती, शिफ्ट देणार किती, घर चालवणार कसं? तर सरकारने त्याचा थोडासा विचार करावा, एवढीच माझी त्यांच्याकडे विनंती आहे।